हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्यातून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर। ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईसाठी लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर होताच यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी। रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर लढत होणार। दक्षिण मुंबईची जागा लढण्यास आमचं मनात होतं, मात्र मुंबईत 3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। भाजपचे नेते गिरीश महाजनांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट। नाशिकमध्ये गिरीश महाजनांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। आज किंवा उद्या महायुतीचा उमेदवार जाहीर होईल। बैठकीनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये चर्चा। नाशिकातून लोकसभा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम। अजय बोरसेंशीही गिरीश महाजनांची चर्चा। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज। ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्याने करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिला। उद्धव ठाकरे 2दा मातोश्री सोडून गेले होते। नारायण राणेंचा गौप्यस्फोट। शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी माझा आत्मा स्वस्थ। शरद पवारांचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर। भटकती आत्मा कोणत्या उद्देशानं टीका केली? पुढच्या सभेत मोदींना विचारणार। मोदींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। 4 जून नंतर भाजपसाठी महाराष्ट्र स्मशानभूमीसारखा होईल, त्यामुळे मोदींचाच अतृप्त आत्मा राज्यात भटकतोय। संजय राऊतांचं मोदींना उत्तर। 15 वर्षापूर्वी मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आली। माढ्याच्या पाणी प्रश्नावरून मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करायचंय। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाच्या भविष्यासाठी एकत्र। देवेंद्र फडणवीसांची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। आमच्या विरोधात प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये, एकीकरण समितीची भूमिका। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज मवियाची खडकवासल्यामध्ये सभा, तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंसाठी राजगड आणि शिरूरमध्ये पवारांची सभा। अर्ज भरण्यापूर्वी वर्षा गायकवाड यांचं शक्ती प्रदर्शन। रॅलीत प्रिया दत्त ही सहभागी। संजय दिना पाटील, वैशाली दरेकर, शोभा बच्छाव यांचाही उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पियुष गोयल यांचं शक्ती प्रदर्शन। माझ्या कॉलरवर शरद पवारांचं प्रेम, मलाच निवडून देण्याचे पवारांकडून संकेत। शरद पवारांच्या टीकेनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। ब्राह्मणांचा शाप आता लागत नाही, कारण आताचे ब्राह्मण मटण खाणारे। नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार। माझा विश्वासघात केल्यास सत्यानाश होतो। काही दिवसांपूर्वी फडणवीसांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।